नमस्कार शेतकरी मित्रांनो. कापूस बाजारात सध्या नेमकं चाललंय तरी काय? सगळीकडे फक्त गोंधळ आणि चिंता. सोशल मीडियावर एक भाव दिसतो आणि बाजारात गेल्यावर आपल्या हातात वेगळाच भाव पडतो आणि आपण याच गोंधळात अडकून पडतो. पण चिंता करू नका. आज आपण या गोंधळामागचं स्वच्छ सत्य काय आहे ते अगदी सोप्या भाषेत एका गोष्टीसारखं समजून घेणार आहोत. पण हो, पुढे जाण्याआधी आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशी स्पष्ट आणि थेट माहिती तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहील. आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना सध्या सतावतोय. व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर 88-50 रुपयांची पावती फिरतीये आणि ती पाहून आपली आशा एकदम वाढते. पण जेव्हा आपण आपला कापूस घेऊन बाजारात पोचतो, तेव्हा व्यापारी भाव देतो 7,900, 8,000, फार तर 8,100. मग साहजिकच मनात येतं की आपली फसवणूक तर होत नाहीये ना? ही जी दरातली इतकी मोठी तफावत आहे, तीच आपल्या सगळ्यांच्या काळजाचं कारण बनलीये. मग आता करायचंय काय? कापूस विकून टाकायचा की थांबायचं? घाई केली तर आपलं नुकसान होईल का? आणि थांबलो तर खरंच भाव वाढतील का? चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. आपण मिळून या आकड्यांच्या खेळामागचं सत्य बाहेर काढू आणि एक योग्य निर्णय घेऊ. तर या सगळ्या भीतीचं आणि गोंधळाचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच CAIचा नुकताच आलेला एक अहवाल. या एका अहवालानं बाजारात मोठी खळबळ उडवून दिली आहे. झालं असं की ह्या अहवालातली फक्त एकच गोष्ट बाजारात वाऱ्यासारखी पसरली की देशात कापसाचं उत्पादन वाढणार आहे. आणि ही अर्धीच माहिती ऐकून सगळ्यांना वाटायला लागलं की आता कापसाचा पुरवठा वाढेल आणि भाव गडगडतील. पण थांबा, ही कहाणी इथे संपत नाही. ही तर फक्त अर्धीच गोष्ट आहे. आता ही स्लाइड नीट बघा. इथं सगळं चित्र अगदी आरशासारखं स्पष्ट दिसतंय. CIIच्या अहवालानुसार उत्पादनाचा अंदाज 3.5 लाख गाठींनी वाढला, हे अगदी खरं आहे. पण त्याच अहवालातली दुसरी आणि त्याहून जास्त महत्वाची गोष्ट कुणीच बोलत नाहीये. ती म्हणजे देशांतर्गत कापसाचा वापराचा म्हणजेच मागणीचा अंदाज तो तब्बल 10 लाख गाठींनी वाढवला आहे. याचा सरळ आणि सोपा अर्थ काय होतो? जेवढं उत्पादन वाढल्याचं बोललं जातंय त्याच्या जवळजवळ तिप्पट मागणी वाढलीय. म्हणजे बाजारात जेवढा कापूस येईल त्यापेक्षा कितीतरी जास्त कापूस खरेदी करण्याची ताकद बाजारात आहे. त्यामुळे उत्पादन वाढल्यामुळे भाव पडतील ही जी भीती होती ती बऱ्यापैकी कमी झालीय, कारण मागणीचा जोर उत्पादनापेक्षा खूप खूप जास्त आहे. पण थांबा, इथे एक साधा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, नाही का? डिसेंबर महिना तर संपून गेलाय. अनेक शेतकऱ्यांनी तर शेवटची वेचणी करून शेतात रब्बीची पेरणीसुद्धा करून टाकलीय. मग अचानक जानेवारीमध्ये उत्पादनाचा अंदाज वाढला कसा? याचा अर्थ एकच आहे. कोणताही आकडा समोर आला की त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. थोडं थांबून विचार करायला हवा. चला, आता बाजारातल्या दुसऱ्या मोठ्या भीतीबद्दल बोलूया. ही भीती आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच CCIच्या कापूस विक्रीची. सगळीकडे एकच चर्चा आहे की CCI आपला सगळा कापूस विकायला काढणार आणि बाजार पाडणार. ही बातमी खरी आहे की 19 जानेवारीपासून CCI विक्रीला सुरुवात करत आहे. आणि ही बातमी ऐकल्यापासूनच अनेकांच्या काळजात धस्स झालंय की आता बाजारात कापसाचा ढीग लागेल आणि भाव पार रसातळाला जातील. पण खरंच असं होईल का? या भीतीत तथ्य किती आहे? आपण सगळ्यांनी एक गोष्ट डोक्यात अगदी पक्की बसवली पाहिजे. CCI ही शेतकऱ्यांची शत्रू नाही, तर एक प्रकारे मित्रच आहे. ती एक सरकारी असली तरी व्यावसायिक संस्था आहे. तिचा मुख्य उद्देश बाजारातले भाव पाडणं नाही, तर बाजारात स्थिरता टिकवून धरणं आहे. ती तोट्यात जाऊन कधीच आपला माल विकणार नाही. म्हणूनच हे वाक्य कायम लक्षात ठेवा. CCIच्या विक्रीमुळे कापसाचा बाजार कोसळेल ही भीती जवळजवळ निराधार म्हणजेच पूर्णपणे बिनबुडाची आहे. तुम्ही तिचा आजवरचा इतिहास तपासा ना. CCI कधीही बाजारात जो भाव चालू आहे त्यापेक्षा कमी दराने कापूस विकत नाही. उलट जसे बाजारात भाव वाढायला लागतात तशी ती स्वतःचे विक्रीचे दरसुद्धा वाढवते. ती शेतकऱ्यांसाठी एक आधार आहे, धोका नाही. चला, आता बाजाराचं हे मोठं गणित तर आपण समजून घेतलं. पण आता सगळ्यात महत्त्वाच्या आणि जमिनीवरच्या गोष्टीकडे येऊया. जेव्हा आपण आपला कापूस विकायला बाजारात जातो तेव्हा आपण नक्की कोणती काळजी घ्यायला हवी? या 3 गोष्टी अगदी गाठ बांधून ठेवा. पहिलं, आपला माल ठेवण्याआधी आणि नंतर वजन काटा रिकामा करून नीट तपासा. दुसरं, व्यापारी कितीही विश्वासातला किंवा ओळखीचा असो, व्यवहार फक्त आणि फक्त रोख पैशातच करायचा. आणि तिसरं,
बाजारातल्या रोजच्या 100-200 रुपयांच्या चढ उताराला घाबरून आपल्या घामाचा माल कवडीमोल भावाने विकायचा नाही. आपल्या मागे हमीभावाचं संरक्षण आहे हे कधीच विसरू नका. तर मग आत्ता पुढे काय? बाजाराची दिशा कशी राहील आणि निर्णय घेण्यासाठी आपल्याला नक्की कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं आहे? पुढचे काही दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. या 2 तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये नोंद करून ठेवा. 19 जानेवारीला CCIची विक्री सुरू झाल्यावर बाजार त्याला कसा प्रतिसाद देतो याकडे आपलं बारीक लक्ष असेल. आणि त्यानंतर 25 जानेवारीच्या आसपास दक्षिणेतल्या मोठ्या सूतगिरण्या पोंगल सणानंतर पूर्ण ताकदीने सुरू होतील. त्या सुरू झाल्या की बाजारातली कापसाची मागणी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. तर आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा सार काय आहे? 1. फक्त उत्पादनाच्या आकड्यांवर अडकून बसू नका. त्यामागच्या प्रचंड वाढलेल्या मागणीला ओळखा. 2. CCIला अजिबात घाबरू नका. ती बाजाराला स्थिर ठेवणारी संस्था आहे. 3. विक्री करताना वजनात आणि पैशात आपली फसवणूक होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं 4. अफवांवर विश्वास ठेवून कोणताही घाईचा निर्णय घेऊन. आता तुम्हीच विचार करा. एका बाजूला मागणी वाढती आहे आणि दुसऱ्या बाजूला बाजारात ज्या भीती पसरल्या आहेत त्या अर्धवट माहितीवर आधारित आहेत. मग अशा परिस्थितीत घाबरून आजच विक्री करण्याऐवजी येत्या काही दिवसांत थोडा धीर धरणं आपल्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकेल का? बाजारातल्या प्रत्येक घडामोडीवर असं स्पष्ट, थेट आणि तुमच्या फायद्याचे विश्लेषण मिळवण्यासाठी आपल्या कृषी साथी या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.